नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत, ज्यामध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्याला काय बनवावं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो. त्यासाठी आपण झटपट होणारे पराठ्यांचे विविध प्रकार बघणार आहोत. त्यातला हा पहिला प्रकार म्हणजे आज आपण ड्रायफ्रूट्स पराठा बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपण सारण तयार करूयात. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 8-10 बदाम, 8-10 काजू पाकळ्या घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये कोणतेही ॲड करू शकतात. त्यानंतर एक छोटी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. 3 ते 4 वेलदोडे टाकलेले आहे. त्याचे मी दाणे घेतले फक्त. त्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाका, याने चव खूप छान येते पराठ्याला. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला त्याच वाटीने मोजून 2 छोट्या वाट्या मी गूळ बारीक चिरून टाकलेला आहे. यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे. तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स अजून यामध्ये वाढवून घेतले तरीही चालेल. मिक्सरवर फिरवून बघा, अशी पावडर रेडी आहे. ही पावडर आहे ना, तुम्ही फ्रीजमध्ये अगदी महिने 2 महिनेसुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात. आयत्या वेळी तुम्हाला मुलांना सकाळच्या घाई गडबडीमध्ये पराठा करून द्यायचा असेल ना, तर हे सारण रेडी असलं की आपला पराठा अगदी 5 मिनटामध्ये तयार होतो. आता जशी रोजची गव्हाची कणिक, चपात्यांची कणिक मळतो ना आपण, तशीच इथेही मी कणिक मळून घेतली आहे. त्यातला एक छोटा ओंडा घ्यायचा आहे, त्याला वाटीचा आकार द्यायचा. आता हे सारण आवश्यकतेनुसार आतमध्ये टाकायचं आणि जसा मोदक आपण सील करतो त्याचप्रमाणे याला व्यवस्थित सील करायचं आहे. आता हा गोडाचा बघा पराठा आहे ना, त्यामुळे सगळ्या साईडने याला व्यवस्थित बंद करून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही साईडने याला तडा गेला नाही पाहिजे, नाहीतर मग यातला गूळ बाहेर येतो आणि आपला तवा तर खराब होतो, पण पराठाही दिसायला छान दिसत नाही. या पद्धतीने तो सील करायचा आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि सरसर असा लाटून घ्यायचा आहे. पराठ्याला कडा आली असेल ना, तर जी आपली कापडी असते ना, त्याच्याने आपल्याला याच्या कडा काढून टाकायच्या आहे. आता इथे तवा मी मीडियम फ्लेमवर गरम केला आहे. हा पराठा भाजताना तवा खूप कडकडीत गरम करू नका, कारण हा गोडाचा पदार्थ आहे. तर काही सेकंदामध्ये पहिली बाजू आपल्याला लगेच उलटवून घ्यायची आहे. दुसरी बाजू मात्र पूर्णपणे शेकू द्यायची आणि दोघंही बाजूने आपल्याला साजूक तूप लावून खमंग असा हा पराठा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. एकदा का तुमचं हे सारण रेडी असेल ना, तर तुमचे हे झटपट पराठे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तयार होतात आणि मुलं आवडीने डब्बा खातात. एक तर भरपूर असा हेल्दी हा पराठा आहे. तर या ठिकाणी गुळाचा वापर करा, यामुळे या पराठ्याला चव छान येते. तर दोघंही बाजूंनी छान असा गोल्डन रंग येईपर्यंत मी हा पराठा साजूक तुपावर भाजून घेतला आहे. याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेणार आहे. तर बघा, मी या ठिकाणी साधारण 2 पराठे केले होते आणि त्यानंतर एवढं माझं सारण उरलेलं आहे. हे मी एका बरणीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. आयत्या वेळी हवं तेव्हा तुम्ही यापासून पराठा रेडी करू शकतात. तर दुसराही पराठा आपला इथे मस्त खरपूस असा साजूक तुपावर भाजून रेडी झाला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा ड्रायफ्रूट्स पराठा नक्की ट्राय करा. कसा वाटला त्याचा अभिप्राय तर द्याच, पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.